हा आहे डावकी नदीचा परिसर आहे. काही नाही. आणि आम्ही आता ते डावकी नदीच्या परिसरामध्ये थोडंसं नदीच्या पात्रामध्ये थोडंसं काही दगड मिळतात का बघतो. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी पण आहेत थोडेफार, साधे सुधे पण आहेत. पण त्याच्यातून काय वेगळं मिळतं का बघतो. म्हणजे आम्हाला घरी न्यायला होईल तो. वेगवेगळं दगडांची झीज झालेली आहे इथे, त्याच्यामुळे इथलं काही कारणास्तव इथल्या लोकांनी बोटी रंगवताना या दगडांना रंग दिला आहे. कॅम्पिंग साईट तर तिथपर्यंत. मध्येच काही कॅम्पिंग साईट टाकल्या तिथे नाही. तिकडं ते परत दगड घ्यायला जाताना एवढं कसं लांब जाणार ते. तिथून चढायला आहे घेऊन येते दगड माहीत नाही. हे अशा प्रकारचे काही दगड आहेत, यांच्यावरती जे डिझाईन आहे ते वेगळं आहे, इतर दगडांसारखं नाही आहे. हा त्याची शेजारी हा कॉमन दगड आहे साधा, किंवा हा पण साधा आहे. हा एक वेगळ्या डिझाईनचा दगड आहे. इथे काय असेल आपल्याला नाही माहिती. हा एक वेगळा आहे मोठा. वेगळा माहीत आहे. ते नदीचं पात्र आहे इथं. हे दगड कसे एकत्र राहतात, पांढरे आहेत, काळे आहेत, गोरे आहेत, छोटे आहेत, मोठे आहेत, रंगीत आहेत. माणसांनाच काय त्रास होतो काय कळत नाही. हे आहे नदीचं पात्र. डावकी नदी पलीकडे राहिली, तिथं कदाचित असं नाही फिरतायत. आम्हाला सजेस्ट केल्याप्रमाणे आम्ही इथं आलो. डावकी नदी मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो, यावर्षी इकडे आलो. काय मिळत नाहीत दगडं, समान समान आहेत, सेम टू सेम. थोडे बारीकच घे, वजन नको आपल्याला. हे ॲक्च्युली दगडावर हे लायकेन आहे, त्याला लायकेन म्हणतात. दगड फूल किंवा लायकेन ते पण इथं पण आहे. पावसाळ्यात हे म्हणजे त्याला
पाणी मिळून हे मोठं मोठं होत जातं. एरवी ते आता वाढलं आहे. सो आता इथून आम्ही परत जातो मागे. परत इथं जो दगड आहे त्याच्याकडं परत जावं असं वाटतंय मला, कारण ते वेगळं होतं काहीतरी. इथे ह्युमिडिटी जाणवते. तर जरा जास्त लायकेन तिथे जातो. लायकेन काही इथंच नाही, आपल्या इथेही असतात, दगडांवरती येतात ते. शेवाळ किंवा बुरशीचा प्रकार येतो. इथे ते आहेत. आत्ता पडता पडता वाचलो मी. हा आहे ते नदीचं पात्र, हा आहे परिसर. तिथे हँगिंग ब्रिज दिसतोय. वेगळं काय दगड दिसत नाही मला. आता मी पण जातो परत. काढलं नाही, जवळ गेलो होतं ना त्याच्या. आता व्हिडिओ थोडा बंद करतो मी. आता इथं आहे.